चला दरम्यान या अगोदरच्या सेमीफायनल वनचा मेन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने फिनिशरचा रोल अदा केला, 8 चेंडू आणि 21 धावांची नाबाद खेळी ज्याच्या बॅटमधून साकारली गेली, त्याचबरोबर जलसिंग पाटीलची एक महत्वाची विकेट ज्या खेळाडूच्या नावावरती राहिली आहे. अर्थातच गडमुळशिंगी एक्सप्रेस वैभव सुळे ठरले आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. वैभव सुळे आपण यायचा आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार टॉस का बॉस कक्षामधून स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर संदीप दामणे पाटील सर यांच्याकडून दोन्ही समालोचकांसाठी 502 रुपयांचं पारितोषिक आलं. थँक्यू सो मच संदीप दामणे पाटील सर. नक्कीच शब्बासकीची थाप देखील आमच्यासाठी असणार आहे. थँक्यू सो मच संदीप सर. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा किताब अर्थातच घेतलाय वैभव सुळे आणि तो देण्यासाठी मी आमंत्रित करतोय माननीय जिल्हा परिषदचे सदस्य अर्थातच संभाजी पाटणकरप्पा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सुरू होतोय. आणि अर्थातच आज सामना देखील आतमध्ये सुरू होतोय. सेमीफायनलचा दुसरा सामना जय हनुमान स्पोर्ट्स पुनाळ वर्सेस छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स आतकिरवाडी या दोन संघांच्या दरम्यान मी आपणांना विनंती करतो की या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याचा वीर आपण द्यावा. सर बाटने ड्राईव्ह केलाय पहिल्या बॉलवरती, अगदी आपण पाहिलं तर पुश केलं आणि खुश राहिलेत. कालचा दिवस देखील प्रमोद चव्हाणसाठी खुश राहण्यासारखा होता, कारण कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने वाढदिवस देखील होता. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर व्हॅलेंटाईन डे स्पेशल प्रमोद चव्हाणचा वाढदिवस देखील होता. दरम्यान इथे एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेशचा झालाय. धावसंख्येला आता आकार द्यायला सुरुवात झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती इंद्राज पाटील, गोलंदाजीच्या देखील ट्रॅकवरती जो खेळाडू आहे त्याचा देखील कालच्या दिवसामध्ये वाढदिवस होता. नक्कीच काल वाढदिवस होता, काल व्हॅलेंटाईन डे होता आणि डेच्या अगोदर बरेच डे होऊन गेलेत, रोज डे, प्रपोज डे, परंतु आमच्या क्रिकेट प्रेमीसाठी आम्हाला बॉल दे, आम्हाला चेंडू दे, आम्हाला स्टंप दे, असंच हे आमचं डे. आणि क्रिकेटवर प्रेम असणाऱ्यांसाठी नक्कीच आमचा डे होता क्रिकेट डे. अर्थातच व्हॅलेंटाईन थोडंसं बाजूला आमच्यासाठी ठरला अर्थातच क्रिकेट डे. यस नक्कीच. आता मात्र क्रिकेटवरती प्रेम करणारी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात, हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान सेमीफायनल 2 ची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्ट्राईक एंड वरती अर्थातच सागर महाडिकला आपण पाहतोय, मॅन फ्रॉम कसबाटा आणि महाडिकवाडीचा खेळाडू. स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकंसं खास नव्हतं, प्रोटेक्शन डीपमधून येते, सिंगल इथे कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक अर्थातच पुढे जाते. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतंय, म्हणजेच 2 या आकड्यावरती 2 ऑन दी बोर्ड, 2 धावा धावफलकावरती. मान पहिल्या षटकाचा काही चालू आहे. पहिलं षटक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती एक सिंगल, 2 धावा धावफलकावरती. प्रमोद चव्हाण स्ट्रायकिंग एंडवरती. सेमीफायनल 2 ची लढत पाहायला मिळते. अमर बांबुरे सर आपण माईकशी संपर्क साधायचा. अमर बांबुरे सर आपण माईकशी संपर्क साधायचा. 2 या आकड्यावरती धावफलक 2 ऑन दी बोर्ड. रिव्हर्सचा फटका स्विच हिट केलाय, क्षेत्ररक्षक पॉइंटचा येतोय. सिंगल धाव इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्विच हिटचा फटका फक्त आणि फक्त पाठचा पाय टेकवला, त्यानंतर दिशा दिले आणि एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय 3 या आकड्यावरती. 3 ऑन दी बोर्ड, 3 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे. गगनबावड्यातील एका स्टार खेळाडू अर्थातच इंद्रजीत, लोअर पद्धतीचा चेंडू आता मात्र रोखलं गेलंय सागर महाडिक याला. जर बॅटल बघितलं तर एका साईडला लेफ्ट हँड बॅट्समन अर्थातच सागर महाडिक, तर दुसऱ्या साईडला एक खतरनाक घातक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो प्रमोद या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला. परंतु आतापर्यंत जर 4 चेंडू बघितले तर चांगलं रोखण्यात यशस्वी झालाय आतकिरवाडी संघाचा हा खेळाडू अर्थातच इंद्राज. नक्कीच त्याच्यामध्ये दम आहे, ताकद आहे आणि संघर्ष देखील क्रिकेटसाठी बरीच वर्ष करत आहे. याच दरम्यान स्लोअर पद्धतीचा मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. फिल्डर चांगला टिप्त मिळालाय, परंतु फिल्डरला बीट करून जातोय. सीमारेषेच्या बाहेर कणकणीत आलाय पहिला चौकार. जर बघायला गेलं तर 7 धावा धावफलकावर लागल्यात, परंतु आतापर्यंत हे पहिलं षटक जर तसं मागच्या मॅच पर्यंत बघितलं गेलं तर पहिलं षटक एक चांगलं षटक पाहायला मिळतंय आतकिरवाडी संघासाठी नक्कीच. परंतु समोर असणार आहे सागर महाडिक, एक
रिव्हर्स शॉटचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे आणि बॅटमध्ये कलाई आहे. आहा, जसं म्हणलं तसंच फटका मारण्याचा प्रयत्न बनला गेला होता, परंतु शेवटच्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपातली एक धाव मिळते. बरोबर एका धावानं हे षटक संपलं जात आहे. या ठिकाणी सांगता होते पहिल्या षटकाची धावसंख्या लागली 8 धावफलकावर. टॉस का बॉस कक्षामध्ये माननीय संभाजी पाटणकर अप्पा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मागच्या सामन्याचा सामनावीर अर्थातच वैभव सुळे याचा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी सज्ज झालेत मान्यवर संभाजी पाटणकर अप्पा, जिल्हा परिषदेचे नवीन सदस्य. चला तर मान आपण पाहिलं तर सामन्याच्या दिशेने वळतो. अर्थातच 8 धावा धावफलकावरती गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अर्थातच दुसऱ्या षटकामध्ये संग्राम देसाईला आपण पाहतोय. संग्राम देसाई आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती संग्राम देसाईच्या खांद्यावरती. समोर स्ट्राईक एंडवरती आपल्या बॅटच्या सहाय्याने रिव्हर्सच्या पद्धतीने माहिरत हासिल करणारा खेळाडू अर्थातच सागर महाडिक स्ट्रायकिंग एंडवरती. ओहो, हा चेंडू चांगल्या प्रकारे टाकलाय आउटसाइड दी ऑफ स्टंप, दूरवर फेकलाय आणि त्यानंतर सरळ चाललाय यष्टीरक्षक विकेट किपर याच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. ओहो, हा चेंडू देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे देखील डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. संग्राम देसाई फलकावरती 8 ऑन दी बोर्ड. आउटसाइड दी ऑफ स्टंप. यावेळेस इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांकडे वळवलं जात आहे. अमोल सर आतमध्ये डिलिव्हर झालाय. व्हाईट बॉल व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळते आणि या एक्स्ट्रा धावीच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या अर्थातच जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. 9 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. लोअर फुल टॉसर बॅटने ड्राईव्ह केलं जात आहे. हँडसम ड्राईव्ह प्रोटेक्शन टीप मधून येत आहे. सिंगल कंप्लीट झाले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट देखील केले गेले. 2 धावा धावफलकावरती. धावफलकावर 11 धावा लागल्या गेल्या. दुसरं षटक या ठिकाणी आपण बघतोय. प्रमोद आणि सागरला आतापर्यंत तरी खामोश ठेवण्यात यशस्वी झाल्यात. छत्रपती शिवाजी वॉरियर्स हेचे गोलंदाज अर्थातच गोलंदाजी मार्कावर संग्राम देसाई एक चांगली गोलंदाजी करताना. रिव्हर्स शॉटचा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षणाच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण झालं गेलंय, पण याच दरम्यान एक रन देखील चोरली गेली बाईच्या स्वरूपातली. आणि नक्कीच बाईच्या स्वरूपातली एक धाव म्हणजेच धावसंख्या 12 वर जाऊन टिपली गेली. 12 धावा धावफलकावरती. कोणाचे 12 वाजवले जाणार आणि कोणता संघ
या स्पर्धेची फायनल खेळणार, अर्थातच उगवाई देवी चषकाची फायनल कोणता संघ खेळणार याचं उत्तर लिहिलं येणाऱ्या चेंडूंवरती. अर्थातच आपण पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती, 12 या आकड्यावरती धावफलक. प्रमोद चव्हाणला आपण ऑन स्ट्राईक पाहतो. अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यातील स्लॉक स्वीपचा बेताज बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं, म्हणून ज्याने ओळख निर्माण केली. अगदी आपण पाहिलं तर पुण्यासारख्या छोट्याशा गावातून येत असताना या खेळाडूने देखील चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्याने केलं आहे आणि तोच खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग गेनवरती प्रमोद चव्हाण पाहायला मिळतोय. आडवा बॅटने ऑन साइडला लॉफ्ट केलाय, फटका इथे फसतोय. महत्वाची विकेट कॅच ड्रॉप. झेल सोडलाय आणि त्यानंतर काय घडतं, मोये झालाय मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे मात्र पाहिलं तर तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्णत्वास आले. चौथ्या धावेसाठी देखील प्रयत्न होत आहेत, मात्र थांबवला गेलाय. चांगला निर्णय घेतलाय 3 धावा फलकावरती. या 3 धावेच्या मदतीने धावफलक अर्थातच पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 15 या आकड्यावरती. 15 ऑन दी बोर्ड, 15 धावा. बघितलं तर आता चांगली गोलंदाजी या ठिकाणी झाली गेली. अर्थातच संग्राम देसाई याच्याकडून एक चांगला कॅच या ठिकाणी पकडता आला असता, परंतु देव आहे द्यायला आणि पदर नाही घ्यायला. नक्कीच थोडंसं या ठिकाणी मिसफिल्डिंग झाली गेली आणि मोठं एक विकेट गळाला लागता लागता वाचली गेली. गळातून मान आपली बाहेर काढली गेली. मात्र याचा फायदा नक्कीच प्रमोद घेतो का ही येणारी वेळ सांगेल, कारण मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध असणारा प्रमोद जीवनदान मिळालंय. जिसने के हाथ आया लेकिन मुंह नहीं लगा. अगदी आपण पाहिलं तर 15 या आकड्यावरती धावफलक. 15 ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकाचा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, सरळ चाललाय. विकेट किपर इंद्राज पाटीलच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 संपुष्टात आले. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 15 या आकड्यावरती, 15 धावा 2 षटकांच्या अखेरीस. दरम्यान चालू असलेल्या सामन्याकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. स्ट्राईक गेनवरती प्रमोद चव्हाण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी गगनबावडा एक्सप्रेस अर्थातच इंद्राज पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे. ओहो, हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे, मात्र पंचांचा इशारा. यस पंचांचा इशारा नॉट आउट झालाय. म्हणजेच काय तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. धावफलक मात्र रोखलं जात आहे. प्रमोद चव्हाणला आपण पाहतोय. आणि इथं मात्र बक्षिसांची खैरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक विकेटला या ठिकाणी 251 रुपयाचं पारितोषिक, 201 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलंय माननीय दीपक गाडगे सर यांच्या माध्यमातून. खोलवा टप्प्याचा बॉल, आणखीन एक परफेक्ट यॉर्कर. डॉट बॉल येतो मिडल ऑफ द क्रीज, डिलिव्हर्ड केलाय आणि डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो बॅक टू बॅकचा. इथे दुसरा डॉट बॉल आलाय 15 या आकड्यावरती. धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचते 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी पाहायला गेलं तर शुभेच्छा आल्यात. आता मात्र सूरज पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. बेस्ट ऑफ लक टीम जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा संघासाठी शुभेच्छा येत असताना पाहायला मिळाल्या.
चला दरम्यान आणखीन एक तिसरा डॉट बॉल येतोय. तिसरा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलक मात्र अर्थातच स्थिरावलं जात आहे. प्रमोद चव्हाणला शांत ठेवलंय. या दोन्ही विस्फोटक फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवण्यामध्ये यश आलंय. धावा इथे रोखलाय 15 या आकड्यावरती. धावफलक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचतोय. आणि नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, या ठिकाणी आमचे मित्र सागर भुतल, त्याचबरोबर अमोल डवल, सुनील पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील सहर्ष स्वागत कमिटीच्या मार्फत. लोअर फुल टॉस, फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे महत्वाची विकेट. बिग फिश इन बिग बास्केट. या मॅचची गोल्डन विकेट अर्थातच प्रमोद चव्हाण. बॅक टू दी पवेलियन. पहिला ठरतोय 201 रुपयाचं पारितोषिक त्याच्या खात्यात जाते. कारण पण तसंच आहे, कारण प्रमोदची विकेट या ठिकाणी त्याने मिळवली गेली. अर्थातच मी मगाशी सांगितलं होतं की जर बघितलं एका साईडला तर गगनबावडा क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे इंद्रजीत याचं. तर बऱ्याच टुर्नामेंटमध्ये सामनावीर असेल, मालिकावीर असेल तर त्याच्या नावावर कोरला गेलाय. याचा खेळ बहारदार आहे आणि तशीच या ठिकाणी त्याची खेळी देखील पाहायला मिळते. कारण जर पहिलं षटक बघितलं तर सुंदर षटक पाहायला मिळालं होतं. याच्या अगोदरच्या चेंडूमध्ये थोडीशी कट झालं होतं का अशी थोडीशी आशंका होती, परंतु आता मात्र चांगली गोलंदाजी दाखवली गेली आणि नक्कीच एक विकेट मिळवली गेली. आणि त्याचबरोबर दीपक सर यांच्याकडून दिले जाणारे 201 रुपये देखील आपल्या खिशात ठेवण्यासाठी यशस्वी झालाय अर्थातच इंद्रजित पाटील. यस, नक्कीच 200 रुपयांचा मानकरी ठरलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मान फ्रॉम पुणारचा हा खेळाडू अर्थातच धीरज मखदूम बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. धीरज मखदूमला आपण पाहतोय मनगटाच्या साह्याने ऑन साईडला टर्न केलं जाते. प्रोटेक्शन टीपमधून येतं. सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय आणि लगेचच इथे दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक अर्थातच जाऊन पोहोचतंय 17 या आकड्यावरती. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. अगदी आपण पाहिलं तर इंद्राज पाटील गगनबावडा एक्सप्रेस जबरदस्त गोलंदाजी या मॅचमध्ये करत असताना पाहायला मिळाले आहेत. आपल्या स्क्रीनवरती पाहू शकताय या मॅचमध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये बडे मॅच का बडा प्लेअर म्हणून या खेळाडूकडे का पाहिलं जातं त्याचं उत्तर इंद्राजने दिलंय. लोअर फुल टॉस यावेळेस देखील सरळ बॅटने बॅटची कडा घेतल्या. पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक. बॅकवर्ड पॉईंटचा येतोय. फील्ड करतोय तोपर्यंत एक सिंगल धाव इथे धावफलकावरती आणि त्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या अर्थातच पुढे सरसावते 18 या आकड्यावरती धावफलक. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले 3 षटकांच्या अखेरीस. धावसंख्या 18 या आकड्यावरती. ड्रिंक्स ब्रेककडे आपण वळूया एक छोट्याशा ब्रेककडे. त्यानंतर ऐकूया डीजे प्रणीतचा थरार. Solo. संपला असं जाहीर करूया. नक्कीच 18 धावा धावफलकावर लागल्यात. अर्थातच 3 षटक या ठिकाणी संपलंय. एका अडचणीच्या जाळ्यात सापडला गेलाय. अर्थातच जय हनुमान पुण्याचा संघ 18 धावा आणि एक महत्वाची विकेट. अर्थातच एक स्टार खेळाडू मैदानाच्या बाहेर पॅव्हेलियनमध्ये ही मॅच बघण्याचा आनंद फक्त घेणार आहे. आणि जर आर्य सर बघितलं तर एका स्ट्राईक एंडवर जो आलाय तो धीरज. नक्कीच आपल्याला तो धीरजच्या जरी बॅट चांगली लागतेच याच्यात मात्र शंका नाही, परंतु रनिंग बिटवीन द विकेट बघायची झाली एक चपळ एक गोलंदाज फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. अर्थात तो मैदानाच्या आतमध्ये आहे. यस, पुण्याचा चपळ चीता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आडवा बॅटने ऑन साइडला पुल केलं. क्षेत्ररक्षक आहेत
क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा दर्जेदार दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. लगेच दुसरी धाव देखील पूर्णत्वास आली आहे. आता मात्र धीरजला धीर द्यायचा आहे. संघ थोडासा बागफुटवरती या बिकट परिस्थिती आहे आणि या बिकट परिस्थितीमध्ये गोलंदाजांचा देखील मारा तिखट होत असताना पाहायला मिळतोय. 20 या आकड्यावरती धावफलक 20 ऑन दी बोर्ड. जसं चित्र क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये फायटर 11 मल्हारपेठ संघाचं पुन्हा संघाने केलं होतं तसंच चित्र या मॅचमध्ये सध्याच्या घडीला पुन्हा संघाचं होत असताना पाहायला मिळते. हा क्रिकेटचा खेळ आहे विजय सर. अगदी आपण पाहिलं तर कधी पलटेल हे सांगू शकत नाहीये. आणि नक्कीच सागर सारख्या उलटा पुलटा शॉट मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा सागरला आतापर्यंत खामोश ठेवलंय. धीरज आलाय आणि धीरजनं देखील या ठिकाणी सागर याची महत्वाची विकेट या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. म्हणजेच काय, अडचणी वाढत चालल्यात. अर्थातच विकेट क्रमांक दुसरी सागर माडिक बॅक टू पॅव्हेलियन. छत्रपती शिवाजी वॉरियर्स नक्कीच या ठिकाणी विजयाच्या आशा या ठिकाणी बुलंद करताना. Everybody's hands up in the air. निवृत्ती पाटील साहेब यांच्या माध्यमातून जर संग्रामनं जर विकेट घेतली तर संग्रामसाठी 251 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. 251 रुपयाचं पारितोषिक मान्य दरम्यान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश आरंडे दाखवत असताना पाहायला मिळतात. सतीश आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हाळमधील आणखीन एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 21 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झालेत. आखूट टप्पाचा आडवा पाटणे फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. झेल सोडलाय. 200 रुपये इथे कमवण्याची, 200 नव्हे 400 रुपये कमवण्याची संधी होती. पण इथं सर झालंय कसं माहितीये का, लग्न ठरलंय आणि नवरीच पळून गेली. खरं तर कॅच सोडला गेलाय तशीच अवस्था या ठिकाणी पाहायला मिळाली गेली. चांगला इथं फटका बनला गेला होता, डोंगर सजला होता, मंदिर सजलं होतं, परंतु कॅच सुटला गेलाय. अर्थातच 21 धावा धावपलकावर आणि विकेट मात्र 2 गेल्यात. संग्राम मात्र निराश थोडाच झालाय. 251 रुपये वाचले तो. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केला आणि त्यानंतर फाईन खेळत असताना धावा मिळतात त्या 4. आलाय सतीश आरंडेच्या बॅटमधून चौकार. सुमडीचे 26 या आकड्यावरती धावफलक 26 ऑन दी बोर्ड. 26वा स्कोर कार्ड वरती आता लगावल्या जात आहेत. मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं तर कमबॅक करावा लागणार आहे पुन्हा संघाला. सरळ बॅटने समोरच्या दिशेने फटका केलाय. प्रोटेक्शन टीप मधून लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल धाव इथे धावफलकावरती. कलेक्शन खराब राहिले. आता चुकी झाली. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का, थांबवलं गेलं. आता तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे थांबवलं जातं. इंद्राज पाटील कलेक्शन खराब. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने 28 या आकड्यावरती धावफलक. सर अगदी आपण विचार केला तर जसं चित्र क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये फायटर 11 मल्हारपेठ संघाचं केलं होतं तसंच चित्र सध्याच्या घडीला पुन्हा संघाचं होत असताना पाहायला मिळतं. 28 वरती धावफलक मात्र स्थिरावलाय. नक्कीच 28 धावा धावपलकावर लागल्या गेल्या. 4थं षटक संग्राम गाडगेचं या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. कारण जर एक चौकार सोडला तर चांगलं षटक या ठिकाणी पाहायला मिळते. अर्थातच अवस्था थोडीशी बिकट, परंतु या ठिकाणी या परिस्थितीतून कठीण मार्ग काढणं गरजेचं. पण एका साईडला बघितलं तर धीरज नक्कीच एक चांगले बॅटर करताना दिसतोय. एक चपळाई या ठिकाणी मैदानाच्या आत दिसली जाते, परंतु इथं चपळाई महत्वाची नाही, इथं मोठे फटके महत्वाचे ठरणार आहेत. कारण 29 धावा फक्त धावफलकावर लागल्यात. बरोबर 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. 29 धावा धावफलकावर लागल्यात आणि विकेट महत्वाच्या 2 पॅव्हलियनच्या आतमध्ये फक्त या सामन्याचा आनंद घेताना.
अक्षय पाटील आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अखेरचे षटक हाताळण्याची जबाबदारी अक्षय पाटील यांच्या खांद्यावरती. 5वं षटक निर्णायक स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं महत्वाचं षटक जबाबदारी दिले स्ट्रायकिंग एंडवरती. सतीश आरंडे एक चौकार त्यांच्या बॅटमधून देखील आलाय. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अक्षय पाटील यांना आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये देखील अक्षय यांनी सांगितलं होतं की आमचा संघ या स्पर्धेची फायनल खेळणार आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न देखील करणार. प्रयत्न केले समोरच्या दिशेने इथे फटका केला जातोय. प्रोटेक्शन डीपमधून इथे सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीये. या एका धावेच्या मदतीने धावफलक अर्थातच 30 या आकड्यावरती 30 ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. नक्कीच. आणि काल जर बघितलं सर गगनबावडा क्रिकेटचा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये देखील जाहीर केलं होतं कोणता संघ फायनल मारणार आणि त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक पण आहे म्हणजे जो अचूक उत्तर देईल त्याला. आणि याच दरम्यान मोठा फटका पाहायला मिळाला असता. एक क्रीडाप्रेमी आहे नाव विसरलो मी त्यांचं नंतर सांगेल तुम्हाला नाव पण त्याच्या दरम्यान 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून आलं होतं. अचूक उत्तर जो सांगणार की ही उगवाई देश चषक कोण जिंकणार त्याच्यासाठी होतं 501 रुपयाचं आणि ते संध्याकाळी आपल्याला कळणार आहे. नक्कीच या ठिकाणी बक्षिसांची खैरात केली जाते. 5वं आणि अंतिमचं षटक या ठिकाणी आपण प्रगतीपथावर पाहतोय. 32 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळेस देखील पुन्हा एकदा आडवा पाटणे इथे मात्र समोरच्या दिशेने फटका केलाय. 2 धावा धावफलकावरती. या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 33 या आकड्यावरती. 31 या आकडा 33 धावा धावफलकावरती. 33 ऑन दी बोर्ड. 33 धावा धावफलकावरती. आडवा बाटणे फटका पुन्हा एकदा फसला गेलाय. यावेळेस देखील पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक करतातच पुढे सरसावत्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 या आकड्यावरती. 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे. 2 चेंडू अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक स्लॉगवरचं हाणामारीचं महत्वाचं षटक आहे आणि अक्षय पाटील जबरदस्त गोलंदाजी केली. आडवा बॅटने यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलं जाते. प्रोटेक्शन डीप झालं. सिंगल इथे कंप्लीट झाले आणि समाधानी देखील एकाच धावेवरती राहावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र अर्थातच पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 या आकड्यावरती. जर आत्तापर्यंत विचार केला तर या मॅचमध्ये 29 चेंडू हातायला गेलेत. या 29 चेंडूवरती एकही षटकार आलेला नाही आहे. फक्त आणि फक्त 2 चौकार या 29 चेंडूवरती आलेत. हीच चिंतेची बाब राहिली आहे पुन्हा संघासाठी. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने अक्षय पाटील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावा इथे वाचवलाय. सिंगल इथे कंप्लीट झाले आणि इथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय. दुसऱ्या धावेसाठी हालचाल सुरू आहे आणि आता मात्र विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते. 30 चेंडूचा खेळ समाप्त झाला. या 30 चेंडूमध्ये आतापर्यंत या मैदानावरती एकही षटकार जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा संघाने या सामन्यामध्ये लगावलेला नाही आहे आणि त्यामुळेच पहिल्या 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 36 या आकड्यावरती जिंकण्यासाठी आवश्यकता 37 धावांची असणार आहे. 30 मध्ये 37 ची गरज आहे. लवकर खेळायचे आहे त्यामुळं पुन्हा संघाला विनंती असेल की लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि छत्रपती शिवाजी वॉरियर्स आपल्याला विनंती असेल की आपले सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवून द्यायचं आहे.
सुंदर आवाज आपण ऐकला. लगेच क्षेत्ररक्षण लागून घ्यायचंय. आपल्याला विनंती असेल पुन्हा संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. आणि सलामीचे 2 बॅटर छत्रपती शिवाजी वॉरियर्स आतकिरवाडी आपल्या संघाला विनंती असेल लगेचच आपले फलंदाज आतमध्ये पाठवायचंय. या ठिकाणी फिल्डिंग सजली जाते. मैदानाच्या आतमध्ये 35 धावांचा चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. अर्थातच मॅन फ्रॉम किरवे गगनबावड्याचा स्टार बॅटर अर्थातच इंद्रजीत आणि सोबत असतोय अर्थातच सागर लोहार. सर दरम्यान आपण पाहतोय गगनबावडा स्पोर्ट्स गगनबावडा आयोजित उगवाई देवी चषक 2026 चा रणसंग्राम आणि या रणसंग्रामाचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 51,000 रुपये अर्थातच आदरणीय राहुल सरनाईक सर, त्याचबरोबर आदरणीय रामदास नागप साहेब, त्याचबरोबर बयाजी शेळके सर, त्याचबरोबर निलेश नामदार सर यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलं. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 31,000 रुपये आदरणीय रमेश पाटील बापू, त्याचबरोबर राजेश पाटील पंचायत समिती सदस्य यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये आदरणीय रमेश शेळके गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, आदरणीय रामचंद्र बावदने सिव्हिल इंजिनियर, त्याचबरोबर आशिष रावराणे भाजपा शहर प्रमुख वैभववाडी शहर, त्याचबरोबर विवेक रावराणे सर माजी बांधकाम सभापती यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आलं. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपये आदरणीय योगेश बर्गे सर यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. त्याचबरोबर प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या ट्रॉफी आहेत अर्थातच अध्यक्ष विजय परीट सर, आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी ज्या ट्रॉफी आहेत अर्थातच अध्यक्ष विजय परीट सर यांच्याकडून ट्रॉफी आल्या. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजची बॅट अर्थातच अविनाश रायकर विनोद स्पोर्ट्स यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजची बॅट देण्यात आली. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी अनेक लोकांचं सहकार्य मोलाचं राहिलंय. यावेळेस देखील पहिला बॉल इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. बबलू कांबळे मॅन विथ द गोल्डन आर्म कळंबेला बिलॉंग करणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर या खेळाडूने पन्हाळा तालुक्यामध्ये असेल त्याचबरोबर करवीर तालुक्यामध्ये असेल सातत्याने चांगला खेळ केला. विकेटची गरज लागली की खऱ्या अर्थाने बबलू कांबळे याच्यावरती विश्वास दाखवला जातो आणि पुन्हा एकदा विश्वास बबलूवरती दाखवलाय. सर बॅटने आणि इथे प्रमोद चव्हाण चुकी झाली आहे झेल सोडलाय आणि त्याचबरोबर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगतात सागर लोहारचा झेल इथे सोडलाय. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल. आजचा दिवस थोडासा निराशाजनक राहिला प्रमोद चव्हाणसाठी. कालचा दिवस स्पेशल होता मात्र आजचा दिवस थोडासा निराशाजनक राहिलाय. धावसंख्या रोखली जाते 0 या आकड्यावरती धावफलक. नक्कीच बबलू गोलंदाजी स्ट्राईकवर या ठिकाणी चेंडूची बॅटची कडा घेऊन चेंडू एका धावेसाठी गेलाय आणि नक्कीच एका धावेनं संघाचं खातं देखील या ठिकाणी उघडलं गेलं. खरं तर बघायला गेलं तर माननीय अखिल महाराष्ट्र गुरव संघटनेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब गुरव यांच्याकडून बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर यांच्यासाठी देखील 251 रुपयाचं प्रति या ठिकाणी बक्षीस देखील आलेलं आहे. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मान्यवरांच्या कडून या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हो चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाले. मोठी विकेट या ठिकाणी गळाला लागली असती परंतु पंच या ठिकाणी नॉट आऊट करार देत आहेत. अर्थातच चांगली रनिंग परंतु या ठिकाणी जाता जाता थोडक्यात वाचलाय. करत एक बघितलं तर एक उजवा पाय जो आहे इंद्रजित याचा थोडासा इंज्युर्ड आहे सध्या, थोडासा दुखापतग्रस्त आहे आणि नक्कीच दुखापतीवर मात करत नक्कीच आपली या ठिकाणी खासियत दाखवताना मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जबाबदारी या ठिकाणी घ्यावी लागेल सागर लोहारला. सागर लोहार लोअर फुल टॉस सर बॅटने लॉफ्ट केलाय उचललाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय. सिंगल धाव इथे कंप्लीट झाले आणि या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये देखील यश आलंय. 2 धावा दरम्यान धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक करतातच वधारत आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती आणि बक्षिसांची इथं देखील खैरात होते. सागर लोहारनं जर या ओव्हरमध्ये जर षटकार मारला किंवा कधीही षटकार मारला
तर शोएब नाकाडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलंय. नक्कीच शोएब नाकाडे यांच्या शुभ हस्ते ते दिलं देखील जाईल. सरळ बॅटने समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला. प्रोटेक्शन आलाय डीप मधून. सिंगल इथे कंप्लीट झाले आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक 1 फक्त आणि फक्त राहिल्या 5 धावांचं जिंकण्यासाठी आवश्यकता. 24 चेंडू आणि 32 धावांची. 24 मध्ये 32 ची गरज आहे. खरं तर बघायला गेलं तर 35 धावा म्हणजे छोटा स्कोर या ठिकाणी बनला गेला होता. परंतु आता मात्र सुरुवात देखील पुन्हा संघानं चांगली केली. सामन्यामध्ये रंगत आणली. कारण सदतीचं टार्गेट मैदानात घेऊन गेलेला हा संघ 5 धावा फक्त झाल्यात. म्हणजेच जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण बदललंय. 24 चेंडू आणि 32 धावा विजयासाठी. खरं तर आता दोघांच्याकडे चान्स बनलाय. काय 37 विन. येस येस. एक ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली गेली. याचबरोबर दीपक आवाडी दादा यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं सहर्ष असं स्वागत आहे. खरं तर गगनबावडा क्रिकेटमध्ये यांचं देखील मोठं नाव आहे. यांच्याकडे बघून आम्ही क्रिकेट खेळलो आणि तोच दादा या ठिकाणी आलाय आमच्याकडं आशीर्वाद देण्यासाठी. आपलं खूप खूप धन्यवाद. याच दरम्यान याच चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला गेलाय आणि एक निर्धाव चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बॉलरचं नाव सांगायचं आहे मित्रांनो. सतीश आरंडे. गोलंदाजी मार्कावर, गोलंदाजी ट्रॅकवर. मात्र इकडं सागर लोहारला जर बघितलं तर सागर लोहार प्रति षटकारला 200 रुपयाचं पारितोषिक आले. दीपक घाडगे सर यांच्याकडून आले प्रति षटकार 200 रुपये. म्हणजे बक्षिसांची या ठिकाणी बरसात होते. अर्थातच खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी दीपक गाडगे सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी होतोय. अर्थातच दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. 5 धावा धावफलकावर लागल्यात. बॉलिंग एंडवर मात्र सतीश चांगली गोलंदाजी करताना बॅटची एज घेतली गेली. चेंडू फील्ड करेपर्यंत 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. खरं तर जर मोठे फटके नाही बसले तर इथं मात्र थोडंसं समीकरण बदलू शकतं. आतापर्यंत रोखण्यात यशस्वी झालाय. मात्र हा रोख किती वेळासाठी राहतोय हे बघावं लागेल. कारण जर इंद्रजित अजून खामोश आहे. पॉवर प्लेचं षटक संपलं गेलंय. 6 धावा धावफलकावरती. 6 ऑन दी बोर्ड. 22 मध्ये 31 ची आवश्यकता आहे. रिव्हर्सचा फटका. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. पाठीमागे चाललाय. रनआउटची संधी. धोक्याची घंटा. कलेक्शन इथे खराब पाहायला मिळते आणि अगदी आपण पाहिलं तर कलेक्शन खराब आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर 1 धाव धावफलकावरती आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक अर्थातच जाऊन पोहोचताय 7 या आकड्यावरती. 21 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. 21 मध्ये 30 धावा अजूनही बनवायच्या आहेत. जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा संघर्ष करतोय. धावसंख्या अर्थातच कमी बनवली गेल्या मात्र तरी देखील ही कमी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला जातो. फटका फसलाय आणि आणखीन एक झेल सोडलाय. आणखीन एक कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. अगोदर आपण पाहिलं तर कुठेतरी फलंदाजी निराशाजनक होती आणि आता बॅटिंग देखील क्षेत्ररक्षण देखील निराशाजनक पाहायला मिळत आहे. सर बघितलं तर हातात आला मासा आणि निसटून गेला फासा. असंच थोडंसं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. खरोखर कॅच देतोय म्हणजेच देव आहे द्यायला आणि पदर नाही घ्यायला. थोडंसं हलकंसं कॅच सुटला गेलाय. फ्युकॉल बहुतेक हाताला लावायला लागणार आहे. यस नक्कीच. कुठेतरी आपण पाहिलं तर ओहो हा चेंडू चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा डिलिव्हर केलाय. रनआउटची संधी आणि आता मात्र विकेट बहाल केले. विकेट सॅक्रिफाईस केले. माघारी अर्थातच परतावा लागते. सागर लोहारची विकेट आली आहे. धक्का क्रमांक पहिला. सागर बॅक टू दी पवेलियन. त्याचबरोबर प्रकाश फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय विजय दादा यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपले देखील सहर्ष स्वागत कमिटीच्या मार्फत.
आपलं देखील सहकार्य अनमोल असं आपल्याला कायम मिळत असतं. असं सहकार्य लाभू दे हीच आपल्याकडून इच्छा. सराबाटने लॉफ्ट केला, फटका केला प्रमोद चव्हाण आणि ते कॅच 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 वर कॅच, कमालीचा झेल, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो. जबरदस्त कॅच पकडली आहे. ऍक्शन रिप्ले. आता मात्र ही कॅच नक्कीच केडीसी लाईव्हच्या पेज वरती व्हायरल होणार आहे, कारण काय झेल पकडलाय, जबरदस्त झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले येणार आहे आपल्या स्क्रीन वरती, आलाय ऍक्शन रिप्ले आलाय. सरबाटने फटका, इंद्रजीतच्या बॅटमधून, इंद्राजच्या बॅटमधून हा फटका, त्यानंतर चेंडूच्या खाली प्रमोद चव्हाण आले आणि इथे झेल 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 जबरदस्त. महेश पाटील कौतुक करावं लागणार आहे, बॅकअप चांगल्या प्रकारचा आणि त्यानंतरचा हा जल्लोष पाहायला मिळतोय. म्हणजेच काय, विकेट आली आहे. महत्वाचा फलंदाज इंद्राज पाटील बॅक टू दी पवेलियन. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. सलामीचे 2 बॅटर या ठिकाणी मैदानाच्या बाहेर गेलेत. अर्थातच हा सामना फक्त प्रेक्षक म्हणून आता बघायची वेळ त्यांच्यावर आली आणि कारण बनलंय प्रमोद. बॅटिंग मध्ये काही करता नाही आलं, परंतु मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपली भरघोस अशी कामगिरी देताना अर्थातच प्रमोद चव्हाण या ठिकाणी दिसतोय. इथं तर बघितलं तर प्रमोद यानं थोडंसं रिले पद्धतीनं कॅच ड्रॉप झाला असता, परंतु त्याला बॅकअप चांगला मिळालाय. अर्थातच एका चांगल्या क्षेत्ररक्षक महेश पाटील याचा, आणि तो कॅच बनलाय कोणाचा, इंद्रजीत पाटील याची मोठी विकेट या ठिकाणी गळायला लागले. आता मात्र समीकरण बदललं गेलंय, थोडंसं ग्राउंड मध्ये वातावरण जोशाचं बनलं गेलंय. 8 धावा धाव फलकावर आहेत, मोठ्या 2 विकेट पॅव्हलियनच्या आतमध्ये आहेत. म्हणजेच 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8. म्हणजेच आता मात्र विजयासाठी 18 चेंडू आणि करावयाच्या आहेत रना 29. 18 मध्ये 29चं समीकरण. सामना आता मात्र रंगतदार अवस्थेमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 201 रुपयाचं पारितोषिक संग्राम गाडगे यासाठी आले निवृत्ती पाटील यांच्याकडून. सचिन आले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू करा पाहायला मिळाला आउटसाइड दी ऑफ सम वाईटच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव आले आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. 18 मध्ये 28 ची आवश्यकता आहे. विजय सर, सामना अजूनही संपलेला नाही आहे. जबरदस्त बॅटल दोन्ही संघांमध्ये रंगत असताना पाहायला मिळतं. 37 धावांचं मापक आव्हान ठेवलं आणि त्यानंतर गोलंदाजी कमालीची राहिली आणि एक कॅच इथे जबरदस्त पकडली. बॅकफुटला गेले डेलिकट टच पॉइंटचा क्षेत्ररक्षक सागर महाडिक आणि इथे मात्र एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचत 10 या आकड्यावरती. 10 ऑन दी बोर्ड. 10 धाबा धावफलकावरती. 17 मध्ये 27 ची आवश्यकता आहे. 17 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 27 धावा. आपण विजय सर पाहिलं तर अजूनही एकही षटकार आलेला नाही. या षटकार पासून वंचित ठेवलंय. म्हणजेच काय तर बोलबाला इथे गोलंदाजांचा पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. विजय सर, सामना आता मात्र रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच 16 चेंडू आणि 27 धावा. म्हणजेच खलबलते या ठिकाणी खलबत्ते आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये रडले गेलेत आणि रडून आता चालणार नाही, कारण उठून लढल्याशिवाय इथं पर्याय नाही आणि हा पर्याय बनला गेलाय. या ठिकाणी प्रमोद आहे, पण प्रमोदला चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालंय. एक हो याला म्हणायचं क्षेत्ररक्षक, याला म्हणायचं क्षेत्ररक्षक. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात प्रमोद चव्हाणच्या या क्षेत्ररक्षणासाठी. नक्कीच क्रिकेटचं मैदान ज्यावेळी असतं, खेळाडू नक्कीच याच्यातूनच घडतात आणि याच्यातूनच खेळ मोठा होतो आणि हा क्रिकेटचा खेळ मोठा झालाय तो अशाच खेळांमुळे नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा वाचवल्या गेल्यात. या ठिकाणी डेलिकट पाहायला मिळालाय. सुंदर क्षेत्ररक्षण झाले, परंतु 2 धावा मात्र या वाचवण्यात यशस्वी झालाय. 2 धावा घेतल्यात, परंतु तिसऱ्या रनाची लॉटरी या ठिकाणी लागली गेली. इथं मात्र ही 1 रन जरी वाचली असती, थोडंसं दडपण अजून वाढलं असतं छत्रपती शिवाजी वॉरियर्स संघाच्या मध्ये. 34 धावा आणि 22 रन आता मात्र गरज बनली गेली.
चला दरम्यान 14 मध्ये 22 आवश्यकता आहे. 14 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र संघर्ष हा दोन्ही संघांकडून केला जातोय. संघर्ष केला जातोय दोन्ही संघांकडून. 14 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. महेश पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. क्षेत्ररक्षण थोडंसं अजून चांगलं होणं गरजेचं आहे. प्रमोद चव्हाण प्रयत्न करतोय. नक्कीच. आणि या ठिकाणी संग्राम गाडगेनं जर षटकार मारला तर निवृत्ती पाटील यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. निवृत्ती पाटील साहेब यांच्याकडून. आणि याच कडा पाठीमागे चाललाय आणि यावेळेस इथे मात्र नशिबाची साथ आलाय. हा नशिबाचा चौकार. आजच्या या इनिंग मधला दुसऱ्या इनिंग मधला आत्ताच्या सामन्यातला हा पहिला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 19 या आकड्यावरती म्हणजेच काय अर्धा पल्ला पार पाडलाय. अजूनही अर्धा पल्ला पार पाडायचा आहे. 13 मध्ये 18 ची आवश्यकता आहे. या धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न देखील केला जातोय. क्षेत्ररक्षणाची साथ देखील गरजेची आहे या मॅच मध्ये. 13 मध्ये 18 ची आवश्यकता आहे. सफल झाले. खराब चेंडू हुक करत असताना धावा केल्यात हुक. आलाय चौकार. बारा चेंडू आणि 14 ची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ब्रेक कडे आपण वळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा धावफलकावरती. 12 मध्ये आवश्यकता असणार आहे 14 धावांची. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. खरं तर बघायला गेलं तर हा सामना अजूनही दोघांच्या बाजूनं, कारण 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि अर्थात जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 14 धावांची गरज या ठिकाणी बनली गेली. परंतु संग्रामनं या सामन्यात परतवलंय. छत्रपती शिवाजी वॉरियर्सच्या माध्यमातून हा बॅटर आज मात्र गगनबावड्यामध्ये आपली छाप सोडताना दिसतोय. कारण इतके दिवस त्यानं कष्ट केलं, मेहनत घेतली आणि कष्ट केलं तरच मातीचं सोनं होतं. वेळ लागतो पण स्वप्न पूर्ण होतं. ज्याने हार मानली नाही तो कधीच नावावर यश कोरलं नाही. आणि नक्कीच यशाची गवसणी या ठिकाणी घालताना अर्थातच संग्राम गाडगे दिसतोय. षटकार नाही आलेला परंतु चांगले चौकार या ठिकाणी पाहायला मिळालेत. अर्थातच होम ग्राउंडवर आपली हुकूमत गाजवताना या ठिकाणी दिसतोय संग्राम गाडगे. चेंडू 12, धावा करायचे 14. थोडंसं समीकरण आतमध्ये आलंय. छत्रपती शिवाजी वॉरियर्सच्या टीममध्ये आता वातावरण मात्र आनंदाचं बनलंय. आर्य सर, बघायला गेलं तर हा सामना थोडासा 50-50 वाटत होता. आता मात्र थोडंसं एक मार्गी लागलाय असं वाटतंय. परंतु विकेट जर गेली तर नक्कीच इथं चित्र पलटू शकतं. हो, इथे डॉट बॉल आलाय. सागर माडिक, कसबा ठाणे माडिकवाडीचा खेळाडू. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 11 मध्ये 14 ची आवश्यकता आहे. केडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला दाखवली जाते. अगदी आपण पाहिलं तर 10,000 सबस्क्रायबरच्या अगदी जवळ आता मात्र केडीसी लाईव्ह येऊन पोहोचलंय. 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर प्रेक्षकांसाठी देखील, सबस्क्रायबरसाठी देखील इथे पारितोषिक केडीसी लाईव्हच्या माध्यमातून ठेवण्यात आलंय. म्हणजेच काय, लवकरात लवकर सबस्क्राईब करा केडीसी लाईव्ह चॅनलला. हो, हा चेंडू देखील जबरदस्त हाताळलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 10 मध्ये 14 ची आवश्यकता आहे. 10 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. सागर माडिक पुन्हा एकदा कमबॅक करून देत असताना पाहायला मिळतोय. पुनरागमन झालंय सागर माडिकचं. नक्कीच आणि मोठा फटका आलाय आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आता मात्र समीकरण बदललंय. 9 चेंडू आणि 8 धावा. मगाशी जर बघितलं तर मगाच्या सामन्यामध्ये एक मिडल ओव्हर टाकली होती महेश यानं आणि मला वाटलं की थोडीफार येते की काय, परंतु समोर आहे सचिन.
मंदूर गावचा हा खेळाडू नक्कीच थोडंसं खलबत्ते टाकले गेलेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु एक मोठ्या फटक्याने समीकरण बदललं गेलंय. एक धाव फलकावरती 30 या आकड्यावरती धाव फलक 8 मध्ये 7 ची आवश्यकता आहे. अगदी आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 चं समीकरण सातत्याने आपल्याला पाहायला मिळालंय. म्हणजेच काय तर थाला फॉर अ रिझन. 8 मध्ये 7 ची आवश्यकता. 8 मध्ये 7 धावा बनवायच्या. दाडवा बॅटने फटका केलाय. शॉर्ट ऑन पोल प्रोटेक्शन डीप मधून आलाय. सिंगल इथे कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल फेकी थोडीशी लेझी पाहायला मिळाली आणि तोपर्यंत लगेच 2 धावा धाव फलकावरती. या 2 धावेच्या मदतीने 32 या आकड्यावरती धाव फलक 32 ऑन दी बोर्ड. 7 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. 7 चेंडूमध्ये आता 5 धावा बनवायच्या आहेत आणि आता कुठेतरी विजयाच्या जवळ विजयाच्या उंबरठ्यावरती छत्रपती शिवाजी महाराज वॉरियर्स आतकिरवाडीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 7 बॉल आवश्यकता 5 धावांची असणार आहे. ओ या चेंडूवरती विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेट आली आहे. धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. समाप्त झालाय. 32 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता. डीजे प्राणीच्या थराराकडे देखील जातोय आपण. असताना पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी आवश्यकता 6 चेंडू आणि 5 धावांची असणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, सुरुवात छोटी असली तरी ध्येय मोठं ठेवा, कारण उंच भरारी घेण्यासाठी आकाशच हवं असतं. लोकांच्या शंकेपेक्षा स्वतःवरचा विश्वास मोठा ठेवा, कारण टाळ्या शेवटी त्यांनाच मिळतात जे थांबत नाहीत. संघर्षाचा प्रत्येक दिवस तुमची ताकद वाढवत असतो आणि वेळ आल्यावर यश तुमचं नाव मोठ्यानं घेत असतं. आणि इथे मात्र संघर्ष करायचा, मेहनत करायची आणि ती मेहनत आता मात्र दोन्ही संघांना करायची, कारण समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 5 धावांचं पाहायला मिळत आहे. नक्कीच समीकरण 6 चेंडू 5 धावांचं. याच दरम्यान माननीय आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक आणि गगनबावड्यातील युवा नेतृत्व अर्थातच विनोद प्रभुलकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं कमिटीच्या मार्फत सहर्ष असं स्वागत आहे. जातोय आपण थेट सामन्यांच्याकडे. त्याचबरोबर प्रकाश वरेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. पहिला बॉल बाटची कडा आणि इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या 4 आणि आलाय इथे नशिबाचा चौकार. आणि खऱ्या अर्थाने नशिबाचा चौकार. नशिबाला हरवलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज वॉरियर्स आतकिरवाडीचा संघ 1 धाव दूर या स्पर्धेच्या फायनल पासून. 1 धाव आता मात्र लांब आपल्याला पाहायला मिळतात. 5 मध्ये 1 ची आवश्यकता. 5 चेंडू मध्ये 1 धाव बनवायची आहे. नक्कीच वेदांत स्पोर्ट्स तपोवन संघासमोर आता मात्र कडवं आव्हान राहणार आहे. तर कोणाचं? तर छत्रपती शिवाजी वॉरियर्स आतकिरवाडी संघाचं. अर्थातच शेवटचा आणि फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे या ग्राउंडवर. उगवाई देवी चषक 2026चा थरार. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स आतकिरवाडी वर्सेस वेदांत अश्वमेध स्पोर्ट्स तपोवन या 2 संघांच्या मध्ये. सज्ज रहा, उघडा डोळे, बघा नीट. शेवटचा सामना, अंतिम सामना. या सामन्याचा मेन ऑफ द मॅच सामना अतिशय फसला होता आणि तिथे येऊन 9 चेंडू आणि 17 धावांची नाबाद खेळी ज्याच्या बॅटमधून आली आहे. अर्थातच सचिन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सचिन यायचा आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. दरम्यान या स्पर्धेची फायनलची लढत, मेगा फायनलचा थरार. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज वॉरियर्स आतकिरवाडीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये अर्थातच वेदांत स्पोर्ट्स अश्वेत तपोवनचा संघ. दोन्ही संघांमध्ये मेगा फायनलचं बॅटल पाहायला मिळणार आहे. आणि आता जो सामना झाला त्यांच्या सामन्याचा सामनावीर अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सचिन याला बाहेर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय माननीय यशवंत सावंत अण्णा आणि त्याचबरोबर मधुकर प्रभुलकर काका या 2 मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा हा जो सन्मान आहे
या ठिकाणी आपण द्यायचा आहे. अर्थातच मॅन ऑफ द मॅच सचिन पाटील मंदूर. चला तर माना या स्पर्धेसाठी आपण पाहतोय गगनबावडा स्पोर्ट्स गगनबावडा आयोजित उगवाई देवी चषक 2026 चा रणसंग्राम पाहायला मिळतो.